ओम नमः शिवाय. नमः शिवाय. शंकर भगवान की जय. तर मित्रांनो, आपण आता आहे सध्या गाडेश्वर मंदिर. शंकराचं मंदिर आहे, खूप पुरातन मंदिर आहे आणि स्वयंभू आहे. तर अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता चाललोय बाहेर. सांगतो तुम्हाला डिटेल पूर्ण. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे शनिवार आणि तारीख आहे 8 तारीख आहे. आणि आपण आता जस्ट म्हणजे निघून बराच वेळ झाला. सकाळी निघालो होतो 11 वाजता घरातून. काल आपल्याला लेट झालं, त्यामुळे काय आपण लवकर उठलो नाही. आणि त्याच्यानंतर मग आपण आत्ता सध्या 11 वाजता निघालो. आंघोळ वगैरे केली, नाश्ता केला, खाली हनुमान मंदिरात आलो, पाया वगैरे पडलो आणि तिथून CNG भरला. कामोठ्या पंपावर CNG कमी होता प्रेशर, पण तरी CNG भरला. आणि CNG भरून आपण जस्ट कामोठ्यामध्ये थांबलेलो. तर एक 15-20 मिनटानंतर आपल्याला एक एक्सेलमध्ये नेरेच्या पुढे एक रिसॉर्ट आहे, तिथली ट्रिप लागली. रेट चांगला होता म्हणून ॲक्सेप्ट केली. 20 किलोमीटरच्या जो 650 रुपये दिले आपल्याला. देतो स्क्रीनशॉट त्या ट्रिपचा मी. आणि अशा पद्धतीनं आपण आलो, कस्टमरला ड्रॉप केलं आणि तिथून पुढे येता येताच एक गाडेश्वर मंदिर आहे, जिथे तुम्ही शंकराचं देवाचं दर्शन घेतलं आहे. तर तिथं आपण पण दर्शन घेतलं आणि आता दर्शन करून आपण निघालो आहे. तर सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. आणि बाकी तर चाललेच आपलं. काल तर तुम्ही बघितलं असेल, दिवसभर काही काम नव्हतं, पण संध्याकाळी एक ट्रिप मिळाल्यामुळे आपले 3,500 अर्निंग क्रॉस झाली. आज पण आपण सुरुवात केली आहे. 650ची पहिली ट्रिप झाली आहे. शंकराचं दर्शन झालं आहे, मारुतीचं दर्शन झालं आहे आणि आपण आता सुरुवात करतो आहे. आता आपण निघालो आहे पनवेल नेरे साईडला. तिकडे गेल्यानंतर मग एखादी चांगली ट्रिप मिळेल. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत राहतील. तर चला, आता जास्त वेळ नाही घालवायचा. एक ट्रिप कंप्लीट झाली आपली, 650च काम झाले. आता दुसरी एखादी ट्रिप बघू आणि दिवसभरात अर्निंग शेवटपर्यंत किती होते ते बघू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप नका करू. तर चला, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. हे बघा, आलो आहे आपण इकडे. 1:32 गाडी झालेत. गाडी चालली आहे 30 किलोमीटर. 4 कांड्या CNG आहे. कामोठ्या पंपावरती CNGला प्रेशरच नव्हता मित्रांनो. 5 ते 6 कांड्या मोजून आल्या. पूर्ण गाडी एमटी होती, पण CNGच बसला नाही. पण ठीक आहे म्हटलं, चला आता आलो आहे आणि आता बघूया. इथं दाखवते सर्च जरा पुढं नेऱ्यामध्ये गेल्यावर. मग तिकडून एखादी ट्रिप घेऊ आणि देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगायचं म्हणजे मी त्या कस्टमरला सोडलं, इकडे आलो पुढे. शंकर मंदिरामध्ये आपलं महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग परत आपण इकडे नेरेला थांबलो होतो. आणि आपल्याला 1-2 ट्रिपा पण आल्या. त्याच्यानंतर एक ट्रिप आली आपल्याला याची खारघरची ट्रिप ॲक्सेप्ट केली. आणि लोकेशनला जात होतो नेऱ्यामध्ये, तोपर्यंत आपल्याला जे मगाशी कस्टमर आपण कामोठ्याला सोडले होते ना, त्यांचा फोन आला की बाबा आम्हाला लोणावळ्याला जायचं, इथून तुम्ही येता का, कुठे आहेत. मग मी इथेच होतो. मग मी म्हणलो ठीक आहे, येतो. मग त्यांचं आमचं पैशाचं बोलणं झालं. मग आणि झाले, आता ठरले आणि आपण आता चाललो आहे लोणावळ्याला. आणि तुम्ही बघू शकता 38 किलोमीटर गाडी झाली. 2:30 वाजलेत. आता इथून लोणावळ्याला जायचं आहे त्या कस्टमरला घेऊन. आणि तर अशा प्रकारे भगवान शंकर आपल्याला प्रसन्नच झाले म्हणायचं थोडक्यात. कारण चांगली ट्रिप दिली, पैसे पण चांगले आहेत. तर लोणावळ्याला आता किती 2:30 तर वाजलेत. जाईपर्यंत 4 वाजतील, 1-2 तास थांबतील, नंतर संध्याकाळी येतील ते रिटर्न. तर अशा पद्धतीनं आपली ही ट्रिप कंप्लीट होईल आणि अर्निंग पण चांगली होईल. बाकी जास्त मुंबईमध्ये वगैरे कुठं फिरायची गरज नाही, बिना ट्रॅफिकचं जाऊ आपण. आणि आज शनिवार आहे, जरा ट्रॅफिक असेल तिकडे, नाही असं नाही, पण ठीक आहे ना. चला, तेवढं तर तेवढं. तर
ठीक आहे, आता चला लोणावळ्यात डायरेक्ट भेटतो तुम्हाला. आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा कंटिन्यू. किती अर्निंग टोटल होती आपली आजची, तर ती व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो बघू शकता लोणावळा. हे आपण आता सध्या भुशी डॅमच्या पार्किंगला आहे. इथं गाडी लावले, कस्टमर गेलेत भुशी डॅमला. आता बघूया कधी येत आहेत, काय येत आहेत. येतील त्यावेळेला आपल्याला रिटर्न जायचं. आता चहा पितो, मला खूप चहा प्यायची तलब झाली. ठीक आहे. हे बघा मित्रांनो, आपण आता आहे टायगर पॉईंट. पूर्ण धुकं 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 धुकं. तिकडे लांब आहे, मी जात नाही तिकडे. तिकडे खूप थंडी वाजायला लागली मला, पण तरी पण तुम्ही बघू शकता एक प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आपण. इकडनं गाड्या आहेत. पूर्ण डोंगर आहे, पूर्ण काही दिसत नाही. तुम्हाला थांबा बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघा, अजून दिवस अंधार नाही पडला, पण एवढे आणि थंडी तरी एवढी वाजते ना, एकदम बारीक 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 अशी थंड हवा आहे. तिकडे काय दिसत तर काहीच नाही मित्रांनो. त्याला जाऊन तुम्हाला दाखवायला पण काय नाही, पण मस्त आहे वातावरण, एकदम भारी वाटतंय. इथं गाडी लावली आपली पार्किंगला, नाही इकडं बाहेरच लावली. अजून लोणावळ्यातच आहे मित्रांनो, टायगर पॉईंटला. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, लोणावळ्याची एक आपल्याकडे आठवण आहे. कारण पहिला व्हिडिओ आपला लोणावळ्याच्या संदर्भात आला होता. आपण जेव्हा यूट्यूबवर पहिला व्हिडिओ टाकला होता ना, तो व्हिडिओ आपला लोणावळ्याची पहिली ट्रिप होती आपली. आपण ओलाची का उबरची ट्रिप घेऊन आलेलो लोणावळ्याची. ती आपली पहिली बुकिंग होती. तर तो व्हिडिओ आपण टाकलेला, आणि त्यावेळेला आपण पावसाळ्यातच आलेलो आपण. असंच मला वाटतं, आय थिंक ऑगस्ट सप्टेंबरमध्येच काहीतरी आलेलो. आणि त्यावेळेला पण मी म्हणलेलं की यार एवढं धुकं आहे, एवढं बाहेर आहे. तो टायगर पॉईंट आहे, पण तो टायगर पॉईंट संपतोय कुठून, चालू होतोय कुठं हेच कळत नाही. एक अंदाजे त्या मॅपवरती बघायचं, हा बाबा टायगर पॉईंट, या हिशोबानेच इथं हे लागतंय. मी म्हटलं एवढ्या धुक्यामध्ये लोक काय येत आहेत. पण ठीक आहे, एक प्रत्येकाची इच्छा असते, ती लोक येतात म्हणून आपल्याला बिझनेस मिळतोय, आपल्याला धंदा होतोय. आणि ती इथं आल्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना, जे हॉटेलं वगैरे आहेत, त्यांचा धंदा होतोय. आता इथं भजी प्लेट खायला मी विचार केला, म्हटलं भूक लागली, एक भजी प्लेट खाऊ. तर यांचा पण रेट किती आहे, 100 रुपये भजी प्लेट. विचार करा, 100 रुपयाला भजी प्लेट. यार म्हटलं काय आहे, 50 रुपये नाही, 60 नाही, डायरेक्ट 100 रुपये. 50-60 रुपये असते तरी आपण खाल्ली असती. 100 रुपये पण खाल्ली असती, नाही असं नाही आहे काय. भूक लागल्यानंतर काय नाही, पण म्हटलं 100 रुपये कशाला घालवायला, जाऊ द्या. चहा आणि एक बिस्किट घेतला, चहा बिस्किट खाल्लं आणि बसलो. आता भूक लागली होती. तर आता आहेत कस्टमर, गेलेत फिरायला. फिरतायत का खातायत तिकडं काय माहीत नाही. ते जेव्हा येतील त्यावेळेला आपण मग जाऊ, त्यांना ड्रॉप करू. तर एकंदरीत काल पण आपलं संध्याकाळी चांगलं झालं, आणि आज पण आपल्याला 3-4 नंतर एक चांगली बुकिंग मिळाली. आणि काम बिझनेस आहे आता जरा थोडं पर्सनल बुकिंग जेवढ्या येतील ना, तेवढं मला फायदा मिळणार. आणि मी ओला उबेरपेक्षा ना जास्त करून पर्सनलवरतीच भर देतो. जेवढा पर्सनल बुकिंग येतं तेवढं मी तिकडं जात असतोय. तर हेच आपल्या या व्हिडिओमध्ये आजच्या, बाकी दुसरं असं काही नाही. तर पर्सनल बुकिंग कधी पण आले ना, भलं आज 100-200 कमी भेटू द्या, घेत जावा. आणि ही पर्सनल बुकिंग मी तुम्हाला खरं सांगतो 4,000 रुपयांनी घेतली आहे. 3-3:30 वाजता आपण तिथून निघालो होतो. आता इथे 7 वाजलेत, अजून आपल्याला 9-10 वाजतील घरी जायला. म्हणजे 5-6 तासामध्ये, 6 तासामध्ये आपण रिटर्न जातोय. 4,000 रुपये गाडी चालेल आपली. 50, 160, 120 किलोमीटरच्या आसपास गाडी चालेल या याच्यासाठी. बाकी अगोदर चाललेली ती वेगळी. तर 120 किलोमीटरमध्ये आणि 6 तासामध्ये जर तुम्हाला 4,000 भेटत असतील तर काय वाईट आहे. त्या हिशोबाने मी घेतली, कारण म्हटलं आता जास्त हे करत बसायला नको. कारण लोकलला जरी मी 3 वाजल्यापासून किती जरी केला असताना बिझनेस, तरी 4,000 नसता झाला माझा. त्यामुळे हा इकडं म्हटलं चला 4,000, सकाळची एक 650 रुपयाची ट्रिप, हा 4,000, असं मिळून 4,600 होईल. तर काम आपलं चांगलं होईल या हिशोबाने मग आपण ही ट्रिप घेतली. ॲक्च्युली तसं 4,500 रेट आहे मित्रांनो लोणावळ्याचा, येऊन जायचा. सकाळी येऊन संध्याकाळी जायचा, पण हे 3 वाजता यायचं होतं आणि अर्धाच दिवस राहिला होता. त्यामुळे मग आपण 4,042 रुपये बोललेलो, पण आता काय माहीत कस्टमर देता घेता 4,000 ते बोललेत, मी 4200 बोललो आहे.
पण बघूया आता आलोय तरी घेऊन, आता बघू जाताना किती एंड झाल्यावर किती देत आहेत. व्हिडिओच्या शेवटी सांगा, मी शेवटीच्या शेवटी सांगतो किती दिले आणि त्याच्यातून आपला खर्च किती मायनस होतो आणि आपल्याला आज शिल्लक किती राहत आहेत. तर आणि असं बाहेर आल्यावर पण थोडं बरं वाटतं मित्रांनो, फ्रेश वाटतं. रोज एक 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 खारघर जा, इकडे जा, लोणावळा आपलं बेलापूर जा, ह्या ट्रिपा करून, आणि त्यापेक्षा हे एक जरा वेगळा अनुभव असतो बाहेर पर्सनल बुकिंगचा. मला ओला उबेरची एखादी बुकिंग घेऊन इकडे यायचं आहे, मला बघायचं आहे. मी पर्सनल बुकिंग 4,500 4,000 घेऊन येतो. ओला उबेर किती रेट देत असेल, समजा कामोठा खारघर या एरियातून लोणावळा असं रिटर्न किती पैसे भेटतील, हे एक मला जरा आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी ती ओला उबेरची एखादी बुकिंग लागायला पाहिजे, तेव्हाच ते समजून येईल. पण ठीक आहे, जेव्हा लागेल तेवढा तर आपण व्हिडिओ बनवूच. पण आता आज पण हा व्हिडिओ बनवला आहे आणि आता इथं मी व्हिडिओ सांगायचं म्हणजे माझी आठवण म्हणजे लोणावळ्याच्या पहिलाच व्हिडिओ आपण चालू केला होता. तुम्ही माझ्या चॅनलवरती बघा, जावा, पहिला व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि त्याला व्ह्यू पण चांगले आले होते. पण नंतर थोडं कंटिन्युटी काय इकडे, त्याच्यामुळे व्ह्यूमध्ये थोडंसं कमी जास्त होतं. पण ठीक आहे, मी बघत नाही ते व्ह्यू किती येत आहे, सबस्क्रायबर किती झाले आहेत, काय झाले. फक्त आपलं सांगणं काम आहे. चॅनलला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे जे कधी होईल तेवढा होईल, मॉनिटाईज होईल तेवढं होईल. आता जवळजवळ वॉच टाईम पण आपलं 2,000-2,500 वॉच टाईम झाला आहे. अजून कमी आहे थोडं चॅनल मॉनिटाईजला, पण ठीक आहे. ज्या आपल्या नशिबाच्या भाग आहे, ज्या आपल्या नशिबातल्या गोष्टी आहेत, जेव्हा होतील तेव्हा होतील. त्याचा सध्या आत्ता काही विचार करत बसायचं नाही, आता फक्त आपलं सध्या काम करत बसायचं आहे. व्हिडिओ छोटा झाला असता म्हणून एक छोटंसं थोडं तुम्हाला ह्याच्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघूया आता कस्टमर किती वाजता येतात. 7, 7:15 झालेत, येतील आता 10-15 मिनटात. 7:30पर्यंत जरी आम्ही निघलो तरी 9, 9:30 त्यांना जेवायचं आहे. जेवायला एक तिथं आपला तासभर जाईल, म्हणजे 9-10 वाजेपर्यंत आपण फ्री होऊ. कामोठ्यामध्येच ड्रॉप करायचं, त्यामुळे काही जास्त कुठे जायचं नाही. तर ठीक आहे, चला देतो तुम्हाला आता घरी गेल्यावर अपडेट. CNG भरला आहे आपण येताना, आता काय CNG भरायचं नाही, अजून अर्धी टाकी CNG, एवढ्यात गाडी आपली रिटर्न जाते. तर सगळा टोटल खर्च किती शिल्लक काही आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन मी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण आता सध्या पोहोचलो आहे कळंबोलीमध्ये. हे बघा, 9:51 झालेत. गाडी चालली 190 किलोमीटर, 89 चालले. आपण इथलं घर आपलं 5-7 मिनिट आहे, डीमार्टच्या समोरच आहे. तर एकंदरीत झाली ट्रिप मस्त. फक्त एवढंच की जरा थोडंसं नाही, असा काही त्रास काय झाला नाही. 190 किलोमीटर गाडी चालली म्हणजे बरी चालली, जास्त पण चालली नाही आणि कमी पण चालली नाही. 190 किलोमीटरमध्ये जवळजवळ सकाळचे 650 आणि हे 4,000, म्हणजे जवळजवळ 4650 रुपये बिझनेस झाला आहे आपला टोटल. सांगतो तुम्हाला कसं काय. कस्टमर कामोठ्यात 2 जण उतरले, 1 जण लोणावळ्यात उतरले, पुण्याचे होते, ते पुण्याला गेले. आणि 2 जण ज्या लेडीज होत्या त्या कळंबोलीतच राहत होत्या, त्यांना इथं आत्ता सोडलं SBI बँकेच्या इथे. आणि आपण आता आपल्या घरी आलो आहे. हे जस्ट डीमार्ट, हे अमरांती बिल्डिंग, हे आहे मित्रांनो डीमार्ट. आणि या डीमार्टच्या, हे बघा, हे डीमार्ट. आणि या डीमार्टच्या जस्ट थोडं पुढे गेलं का लेफ्ट साईडला आपण एक रस्ता आहे, तिथं आपण राहतोय. मित्रांनो, अशा प्रकारे आलो आपण आता घरी. आणि एकंदरीत मस्त काम झालं. सकाळची एक ट्रिप पर्सनल नाही, उबरमध्ये मारली आपण. आणि त्याच कस्टमरला सोडून तिथंच थांबल्यानंतर थोडं पुढे येऊन थांबलो होतो. परत त्याच कस्टमरचा फोन आला की आपल्याला लोणावळ्याला जायचं. मग लोणावळ्याला जाऊन आलो, तुम्ही तर बघितलंच व्हिडिओमध्ये. तर ती ट्रिप ठरवली आपण 4,000 रुपयाला. 4.5 सांगितलेले, 4200 रुपये बोललेलो, पण त्यांनी 4च दिले. म्हटलं ठीक आहे चला. बाकी टोल वगैरे एक्स्ट्रा असे मिळून त्यांनी टोलचे आणि हे पार्किंगचे असे 4,500 रुपये आपल्याला पाठवले. तर मी देतो स्क्रीनशॉट इथे. उबरमध्ये एक ट्रिप कंप्लीट केली, 622 रुपये झालेत. आणि ते 4,000 असे मिळून 4,722 रुपये झाले. त्याच्यातून आपण 265 उबरचा पास मायनस करायचा आहे. आणि 190 किलोमीटर गाडी चालली तर 800 रुपयाचा CNG पकडला आहे मित्रांनो मी. तर आपल्याला जवळ 3500 काहीतरी शिल्लक राहतात. मी कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो. तर एवढे पैसे आपल्याला आज शिल्लक राहिला, प्रॉफिट राहिला, चांगला प्रॉफिट राहिला. त्रास पण एवढा जास्त झाला नाही. आणि गेलो आणि आलो, फक्त एवढंच. तर एवढ्या कमी याच्यामध्ये चांगली अर्निंग झाली मित्रांनो. आणि प्रॉफिट पण चांगला राहिला. तर मस्त. आणि लोणावळा फिरून आलो. आपला गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ लोणावळ्याचा होता पहिला, हा पण झाला. तर ठीक आहे,
चला, आजचा दिवस तर गेला आहे बऱ्यापैकी. कालचा पण थोडा चांगलाच झाला, खराब जाता आता चांगला गेला, आज पण चांगलाच गेला. आणि आता उद्या रविवार आहे, उद्या पण लवकर काम करायचं, आपल्याला लवकर निघायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक्स करा, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटू पुन्हा उद्या मस्त नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, गुड नाईट, श्री स्वामी समर्थ.